मंडळी, मी आज बनवलेला आहे भेजा फ्राय. भेजा फ्राय याची रेसिपी मी कशी बनवली व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा बरं. आणि बघा आज मी काय काय जेवण बनवलेलं आहे. भेजा फ्राय, अंडा भुर्जी, चपाती, ज्वारीची भाकरी, हे सलाद आहे आणि हे उकडवून घेतलेलं आहे. अंडा आणि चिकन टाकून भात फ्राय केलेला आहे. हे अंडे उकडवलेले आहेत आणि हे काकडे आहे. तर अशा प्रकारे मंडळी जेवण आहे. भेजा फ्रायची रेसिपी नक्की बघा. नमस्कार, राम राम मंडळी. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बकऱ्याचा भेजा फ्राय. हा बकऱ्याचा भेजा घेतलेला आहे मी. इथे टमाटर, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. अगदी थोडक्या साहित्यामध्ये मी बनवणार आहे भेजा फ्राय. तर सगळ्यात पहिलं आपण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मीठ घालून कुटून घ्यायचं आहे. ठेचा करायचा आहे, कच्च्या मिरच्याचा ठेचा. तर चला आपण सुरुवात करूया बकऱ्याचा भेजा फ्राय करण्याचा. छोटीशी उकळ घेतलेली आहे. मिक्सरला नाही वाटण करत मी. हिरवी मिरची टाकते. कच्चंच आपल्याला कुटायचं आहे, भाजून नाही कुटायचं आहे. नंतर आपण तेलामध्ये फ्राय करायचं आहे. लसूण, कोथिंबीर आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडं मीठ घालायचं आहे. नंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचंच आहे की जेणेकरून ह्याचा मसाला चांगला आपला तयार होईल. त्याच्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी हे चांगलं कुटून घेते आता. हे बघा, असा आपल्याला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. चला तर आपण सुरुवात करूया भेजा फ्राय करायला. कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये घालूया आपण तेल. तेल अगदी एकच पळी घालतीये. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालू. अशी मी भेजा फ्राय पहिल्यांदाच बनवते, कारण मला एक कमेंट आली होती की छायाताई भेजा फ्राय करताना कांदा, टमाटर, हिरवी मिरची घालून बनव, खूप छान होईल. त्यामुळे मी त्या कमेंटचा मान राखून पहिल्यांदा असा भेजा फ्राय बनवते. तर कांदा चांगला आपण हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेऊ. कांदा चांगला हलका गुलाबी रंगावर फ्राय झालाय. त्याच्यात टाकूया टमाटर. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. छान फ्राय झाले. आता आपण जो मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे तो घालून घेऊया. थोडं तिखटच बनवते कारण आम्हाला तिखट आवडतं. तुम्हाला जर मिरची कमी घालायची असेल किंवा चिरून टाकायची असेल कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची, तर तुम्ही चिरून घालू शकता. पण मला वाटलं की मिरचीचा ठेचा करून घालावा म्हणून मी घालत आहे. आता याच्यामध्ये मी हळद घालते. थोडंसं तेलातच हळद घालून घ्यायची म्हणजे कलर खूप छान येतो. आणि आपण मिरचीच्या ठेच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. तर नंतर आपल्याला वाटलं तर आपण भेजामध्ये आपण मीठ घालायचं आहे, तोपर्यंत घालायचं नाही. आता भेजा आहे तो असाच टाकते मी. आणि हलकासा असा, जास्त हे नाही करायचं, स्मॅश नाही करायचा, अगदी हलका हलका करायचा आहे स्मॅश. जर मला वाटलं मी चव घेऊन बघणार आहे, चवीला जर मीठ वगैरे व्यवस्थित असेल, जर वाटलं तरच मी मीठ घालणार आहे, नाहीतर नाही घालत. आता चांगला परतवून घेते. तर मंडळी, हा झाला बघा भेजा फ्राय. अगदी गॅस कमी करून मस्त हा मी फ्राय केलेला आहे. तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. इथे घेतलेली आहे ज्वारीची भाकरी आणि चपाती. तर या प्लेटमध्ये मी भेजा काढून घेते. तर मंडळी, असा हा झालेला आहे गरमागरम भेजा फ्राय. याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.